दरम्यान पुण्यात डीएस कुलकर्णींच्या मुख्य कार्यालयात ईडी अधिकारी आल्याची माहिती मिळते। ईडी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई होत आहे। ईडीची 2 पथकं डीएसकेंच्या कार्यालयात पोहोचली आहेत। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके बराच काळ तुरुंगात सुद्धा राहिलेले होते। गेल्या अनेक वर्ष जुनं हे प्रकरण आहे आणि त्याच प्रकरणात आता कदाचित ईडीची 2 पथकं आली असावी। ज्ञानेश्वर आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, या प्रकरणाच्या संदर्भाने देशपांडे उच्च न्यायालयानं यापूर्वी ईडीला डीएसके यांचं ऑफिस उघडून त्यातल्या आतली जी कागदपत्र आहेत आणि ज्या वस्तू आहेत त्या घेऊन जाण्याची जप्त करण्याची मुभा दिलेली आहे। या संबंधानं जो तपास चालू आहे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी, याच्यासाठी म्हणून ईडीची 2 पथकं जी आहेत ती पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या डीएसकेंच्या या मुख्य कार्यालयामध्ये आलेली आहेत। सकाळपासून या सगळ्या संबंधानं तपास जो आहे तो सुरू आहे। जी कागदपत्र आहेत, जी उपकरणं आहेत ती सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासली जात आहेत। डीएसके यांचं जे जंगली महाराज रोडवरचं कार्यालय आहे तिथे साधारणपणे सकाळी 8च्या दरम्यान ही 2 ईडीची पथकं आली आणि सध्या कार्यालयामध्ये जी जुनी कागदपत्र आहेत त्यात या सगळ्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या संदर्भानं काही तपशील मिळतोय का याचा तपास या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केला जातोय। नम्रता, ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीबद्दल। Thank you.